तर गाईज तुम्ही बघू शकता हा व्ह्यू खतरनाक एकदम. गाईज इथं मोठा मॅटर झाला. नाही ना तू सांग घाम घालून जो कंटेंट बनवतात, कुठे कुठे जातात फिरायला, काय जो आज घाम आमचा उद्या जाम निघणार आहे का? नाटक भरपूर झाले, तुम्ही पुढे घ्या. दोन शब्द बोलायला काय गेलं तुम्ही बोलून देत ना. बोल ठीक आहे माझा. तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर कार्यक्रम आजचा पार पडलेला आहे. आपण जेवणाचा तर आस्वाद घेतलेलाच आहे. आता थोड्या टायमाने आपण केकने या कार्यक्रमाची समाप्ती करू. तर नमस्कार मंडळी, मी अवधूत माटल आणि पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मंडळी आजचा व्लॉग स्पेशल असेल, कारण आत्ता आम्ही चाललो आहे विलाला चाललो आहे पालघरला. सगळे कॉन्टेंट क्रिएटर कोकणातले, मोस्टली गॉगरमधले कॉन्टेंट क्रिएटर आहेत. आणि आत्ता मी कारने ठाण्यामधून निघालो आहे. माझ्यासोबत इकडे बघाल तर भावना वाघ, रील स्टार आणि सिरियल मध्ये काम करतात मॅडम, सिरियल किलर दिव्या मानगावकर आणि गावकर पेजचे ॲडमिन अक्षय पवार. खातोय काय खातो दाखव का? शिव्या घालत मला. तर आम्ही कारण मी डायरेक्ट ऑफिसवरून आलो आहे. तर माझ्या ऑफिसचे लोक ब्लॉग बघत असेल तर प्लीज तुम्ही स्किप करा हा पार्ट. तुम्हाला माहिती आहे, मी स्पीडल करून आलो आहे सकाळी. जमताय आता आम्ही इकडे चहा टपरीवर थांबलोय, चहा पिडायला आणि मग जाऊ पुढे. खूप उशीर झाला, ट्रॅफिक पण होता. आता वडापाव खाणार आपण छोटे नको. आता मी चहा वगैरे प्यायलोय आणि आता पुन्हा प्रवास आमचा चालू झालेला आहे. सो सगळेजण स्टोऱ्या बिऱ्यासाठी व्हिडिओ काढतात हात बाहेर काढून. बघू शकता तुम्ही इकडे सगळे व्हिडिओग्राफर, सगळे कॉन्टेंट क्रिएटर आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता हा व्ह्यू खतरनाक एकदम. आयुष्यपत लय भारी. हा व्ह्यू खतरनाक असणार आहे. गावात आल्याचा फील म्हणजे आमच्या गॉगरमध्ये आल्याचा फील. गावात तर आलो, मला असं वाटतं भातगाव बोल असल्यासारखं वाटतंय. रुंद आहे, हो आखूड आहे, पण असं वाटतं आम्हाला आम्ही आमच्या गॉगरमध्ये आलोय. कारण आमचं गॉगर तेवढं सुंदर आहे, त्याला कुठे तोड नाही. पण खूप भारी व्ह्यू आहे. आता एकदम डेंजर रस्त्यातून आम्हाला जायचं आहे. तो डेंजर रस्ता काय असणार आहे बघूया. चला, अक्षय बोललो खूप डेंजर आहे, तर बघूया आता किती डेंजर आहे. भाई साहब, हा काय प्रकार आहे? काय आहे म्हणजे पाण्यात गाडी चालवलं होतं. कसं आहे बापरे बाप. पाऊस पाणी, धरणाचं पाणी. हा रस्ता कोणी बनवला पाहिजे? त्या दिवशी किती पाणी होतं माहितीये का? पाण्यात गाडी कसं नाही काढत? बापरे बाप. तर मला हा प्रश्न पडलाय, हा असा रस्ता कसा असू शकतो पाण्यातनं? आणि जर पाऊस पडला आणि पाणी भरलं तर काय करायचं? फायनली आपण फार्म हाऊसला पोहोचलेलो आहे. दरवाजा हे कर, काय याचं नाव दरवाजा उघडतोय गाईस. तर आपण पोहोचलोय गोविंद फार्म. कसं वाटतंय? असं वाटतं त्याला ह्याच्यासाठी ठेवलंय, तिथे शोले मूवी मध्ये असायच्या वरती बंदूक घेऊन इथंच राहतो. उलट माहितीये का, बोरिवलीचाच आहे तो. रेंज साठी वरती वाटे गेलाय. रेंज आहे, ते एक गाडी आहे, 2 गाड्या आहेत. मला पण एअरटेलला जास्त. हे लोक गेलेत वाटतं कुठेतरी. 2च आहेत. तुझं माझं सेम आहे. ते लागते रे गाडी. गॉड, लागली गाडी खाली. तर गाईज फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर आलो. बैलजोडी ठेवली, बैलजोडी. तर चला उतरूया. यात कपडे हे राहू दे ना.
अजून काय नाही ना. आता आपण इकडे विलाला आलेलो आहे, तुम्ही ते बघू शकता. हा विला आहे म्हणजे मित्राचाच आहे, त्यामुळे का आम्ही बुक वगैरे नाही केला, हा आमचाच आहे, आपलाच आहे असं. खूप छान वातावरण, खरंच खूप छान आहे इथलं आणि शांत आहे. एक्झॅक्टली एरिया खूप मोठा आहे. हा ना, त्यातली खूप मजा येणार आहे ना. झाडं खूप सुंदर आहे. काय वातावरण खरंच चांगलं आहे इकडे आणि पाऊस पण आहे भरपूर. ना ना, गावात आल्यासारखं वाटतं ना. आवाज आल्यासारखं वाटतं. तर मंडळ एवढं वातावरण भारी नाही, असं आम्ही वाटतं एकदम कागरमध्ये आल्यासारखं वाटतं. सगळी सेलिब्रिटी तू आलेलाच कशाला पण झोपायला परत जाऊ मुंबई. भाजी आणली भाज्या नाही पाहिजे मला मला काही तिथं मोठा मॅटर झाला. अक्षय मी तुला Good girl. नाही ना, तू सांग चल 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 चल. फोडणीचा भात विषय संपला. फोडणीचा भात. बापरे. गाईज खूप मोठा मॅटर झालाय. मसाला विसरलोय, तर आता चिकन कसं खायचं. हा? हिला बोलव आपल्या माणसाला अजिबात सोडू नको. हा, तर काय म्हणशील, तुला काय वाटतंय भाई, मसाला विसरलो, काय करायचं आता बोल. सकाळपासून माझं डोकं खाल्लं ऑलरेडी लेट आला साहेब. तर मंडळी, आता आम्ही आमच्यापाशी सांगतो, आमच्या गॉगरमधले फेमस कॉन्टेंट क्रिएटर अस्खलित नमुने 11,000 फॉलोअर आत्ताच कंप्लीट झाले असे आमचे हितेश काय हितू शिकवण. हा, युट्यूबला 24,000 आहे. आणि युट्यूबला 24,000 आहे. अजून काय? आणि आजची पार्टी ह्यांच्याकडनंच आहे. ओके ठीक आहे. काय मागवायचंय? हा? खिशात 50,000 आहे. काय का विषय. तर काही आता आमचं जेवण बनवायची तयारी चालली आहे. इथे बघू शकता तुम्ही, सगळं मटेरियल वगैरे आलेलं आहे. आणि आजचे जेवण बनवणारे आपले जे कोण आहे, दिव्या मानगाव करते रील स्टार. दिव्या मानगाव. आणि असिस्ट करणार आहे भावना वाघ. आणि त्यांना असिस्ट करणार आहे तन्मय. मला अनुभव आहे गाईज वाढीपूजेच्या जेवणाचा. तो मला हाताखाली घेतलाय. बघू आता मदत करतो दोघींची मी. त्यांना कळत नाही कुठल्या भांडीत काय म्हणून कन्फ्युज झाले. ते कन्फ्युज झाले. मेनू चीजबर्गचा आहे पण ते भांडं एवढं करतात का काय माहिती. नक्कीच पण ह्या सर्व गोष्टी आपल्या सक्सेसफुल होतील आणि यापुढे आपण ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच दाखवू. कसं काय म्हणतोय, कसं काय आम्ही खातोय, ते सर्वच दिसेल तुम्हाला. आणि तुम्हाला माहिती आहे का, इकडे सगळ्यात VIP माणसं स्टार म्हणजे मधले जे आहेत ते रील स्टार. 11,000 फॉलोअर 12 व्हायला पाहिजे. 12 झाले काय? झाले ना 12 झाले. चला आता आपण जेवणाची तयारी करूया. बघूया जेवण बनतंय. हा, जेवण बनतंय, मग आपण जेवण बनल्यावर बघूया डायरेक्ट. ओके, तुम्हाला सगळं झाल्यावर आम्ही दाखवतो आणि मधल्या मध्ये पण काय शॉर्ट्स दाखवू आम्ही तुम्हाला. हे पनीर खाशील का? पनीर खाणार टाकून देऊ आम्ही. रडली व्हेजवाली रडली. हा बघा रडवा आमचा. बघा दुसरं एकच कांदा सोडतोय तो अजून झाला कारण नाही. धार आहे ना, एवढी जोरात धार आहे ना भाई. माणसं कापायच्या आणि कांदा कापतोय. हे आमची बघायची भूमिका करतोय. बघायची भूमिका करतोय दोघं. भावना भातच बनव, अरे मेन किमट नको बनवूस, भातच बनव त्याचा. आणि तो बासमती तर पाणी लागतं. अरे हो पण किमट नको बनवूस. मी करते. Guys, आमच्याकडे एवढा पैसा आहे ना, तुम्हाला दाखवतो. इकडे बॉन्ड मांडला होतो बघा. या 2 टाकायचे. पाणी लागतं टाकू. 3, 4, 5, 6, 7 बाटल्या बिस्लरीचे पाणी टाकले भातामध्ये. पाण्याच्या वरती फक्त हे पण मी काय बोलतो, टोपात पाणी जास्त लागतं. अरे ऐक ना, प्रत्येक जण वेगवेगळ्या पाण्याचं माप सांगतो. टोपात आहे ना, टोपात. भातच बनेल ना. पाणी. चांगलं पाणी आहे. थोडासा टाका. तू गावकीत ना बसला. पाणी टाकतो थोडासा. जर भात वाटतोय आता होत नाही, भात पाणी पाहिजे तर वरण टाकतात. हे मला असं वाटतंय. एवढं पाणी बस झालं. पण भातामध्ये आता तुटेल. अरे सिंपल आहे भातात. तू उठ आणि बघ ना एकदा. हा, मला नका सांगू तुम्ही. बरोबर आहे. बरोबर आहे. पाणी लागेल. अरे कोण ते नाही.
काहीच किंमत बनणार असं वाटतंय मला. गेला हीच केला हीच केला हे बघ स्विमिंग पूल. गावकीचा गावकीचा तो सांगू शकतो भाई आम्हाला माहित नाही. बिपिनंतर त्याने टाकलाय. झाकण कुठे आहे? कसलं झाकण पाहिजे? अरे तो जेव्हा झाकण असं ठेवणार आहे झाकण आहे झाकण. आपण झाकण तू पण तिकडे. अरे बुडतंय अरे ह्या काय ह्या काही झाकण भेटलं टोकाचं. अरे झाकण नाही मिळत आहे. झाकण कुठे गेलं? झाकण मिळायला पाहिजे. हे गावठी कसला माणूस आहे तो. दादा त्यांचा हात बघ जरा तुम्ही. धार आली नाही तिथं पण घासणार. अरे आपण काय करतोय? मला वाटते उपाशी राहणार. फ्रेश फ्रेश आहे. बस 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 नाही बस भावना. समरत पायामी. अरे सगळ्यांच्या का ते दिव्याने हात कापलाय म्हणजे काय बोलतात त्याला. एक्सपिरियन्स बँडेज कोई तो खून मांग रहा है. भाई, अक्षर बोल इमारत में हिने पण हात कापला. मांग रहा है. हिने पण हात कापला. तेच बाकी आहे. तू नको जा भाई. आता जेवणाची तयारी झालेली आहे. इकडे गाणी मी वाचताय. काय पाहिजे? काहीच भात टाकले काहीच. वाफ आले बघा बासमती तांदूळ. तुम्ही झाकण बघायला भाई एकदम खतरनाक. बघा भात कसा बनतोय. मी बनवतोय भात बघा कसं बनतोय. आणि शब्द पाहतात यामध्ये तू समोर काय काहीतरी तो त्याला अरे एका तवा सारा मूड खराब कर दिया. नाही मी काम केलं. मी नाही भाई मी हात न कापता कांदा कापला. आला एकदा 12 वाजता निघालेला. हात न कापता कांदा कापलाय भाई. मला नको काय काम. हे बघ दोघांनी इकडे हाफ मटर झाले. मॉनिटाईज कसं करायचं त्याच्यावर काम करायचं. आता तुला म्हणतो रिअल इस्टेट. आता जर तू कोकणातल्या जागा विकशील ना तर तुला लोक निगेटिव्हली घेणार की अरे हा कोकणातल्या जागा विकतोय परत पण तू मुंबईचे फ्लॅट विकशील तर तुला कोण नेगेटिव्हली नाही घेणार. मुंबईच्या रिअल इस्टेटला तुम्ही हे करा. ऐकलं का होतं मुंबईचं रिअल इस्टेट मार्केट बघा खूप आहे. त्याच्यावर तुम्ही फोकस करा. तर गाईज आता चर्चा वगैरे झालेली आहे आणि इकडे आपण बघतोय काय बनते जरा सांग तुझ्या भाषेत. आता आम्ही फ्रेंच फ्राईज बनवतोय जे व्हेजवाले आहेत त्यांच्यासाठी. इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे. आता हे झाल्यानंतर चिकन बनवायचं आहे फ्राय. आणि आपण जेवणार आहे. आमचं चिकन ग्रेव्ही तिथं रेडी आहे. ते आता आम्ही थंड करायला ठेवलं आहे जरा रूम टेम्परेचरला. राईस बनवलेला आहे. राईस पण तिथं ठेवलेला आहे. त्यातलं पाणी वगैरे काढून एकदम ड्राय. आणि बस त्याच्यानंतर आता आपण जाऊया बाहेर. आमचे को शेफला पाठवा. आपण बाहेर जातोय. बाहेर बघूया काय चाललंय पब्लिकचं. इथे तर भाई खतरनाक. इथे बघा किती पब्लिक भाई. चुलबिल पेटवले. तू तोंड घेऊन आलीस पुढे. तू तोंड घेऊन आलीस का? म्हणून व्हेजिटेरियन असं अंदाज नसतं. तर काय करतोय आपण इकडे. कळीची फेटा. काय कोळी कळीची फेटा. कोळीची फेटा. तो ही बघा ही बघा ही बघा. आता तोंड कोण घालतोय बघा. इकडे ना रमी. हे बघा हे दुसरे माणूस त्यांचे सहकार्य दाखवतात. अरे त्याचं जर हे काढलं ना कलावंती असं म्हटलं की माझा पण हात लागला आहे ना. नाही, त्याचं जर हे काढलं ना लाकडाचा कुठचा कोळसा तर पटकन जळतो. हो का. बस ना. आता आम्ही चिकन खातोय. चिकन आलेत. कुठलं? फ्राय चिकन ना रे. फ्राय केलं हे बघा बघू शकतो इकडे.
तर त्याला वेगळीच टेस्ट लागते कारण तिथे कोणता फ्राय केलेला. गोडवा आहे त्याच्यामध्ये, तिखटपणाच गोडवा आहे. अक्षयचं प्रेम आहे याच्यामध्ये. अक्षयचं प्रेम आहे याच्यामध्ये. हां अक्षयने बनवल्या. ते फ्रेंच फ्राईज वाली कुठे गेली? तुझी बनतात वाटतं. छान झालं. मस्त बोलले. ह्यामध्ये थोडा मसाला कमी आहे. तो पण छान आहे. तर गाईज आता आपण किचनमध्ये जाऊन बघूया काय चाललंय. चिकन कोणी बनवलं? एक नंबर बनलंय. हे बघा मी चिकन मध्ये पोरं बोलत प्रेमाचा गोडवा आहे अक्षयचा. चिकन मध्ये पण गोडवा आहे. मसाला टाकलाय मी. गोडवा कसा आहे हा बघा मसाला वापरलाय मी. हा का? तर मसाल्याचा ना प्रेमाचा गोडवा म्हणतात. काय विषय तुला? तर मी एकदम प्रेमाने टाकला ना ते तिखटपणा कमी झाला त्याचा. दोघांच्या हात लावायला वाटतं. हा जोड्याने बनवलाय. ते फ्रेंच फ्राईज हवे काय आहे काय रे? नाही फ्रेंच फ्राईज नाही रे आता. तुला लास्टला काढून देतो काय? मान नको होतं ना. लास्टला काढू शकतो आता नाही मध्ये. हे पूजा कानपट पोळी तुझा एवढा झकमारी करून तो आणलाय. तुझा मसाला इकडे बाजूला भेटवतोय. अरे किती फिरलोय त्याच्यासाठी सांग. 2 थोडं गरम कर ना, तो गरम हे कर. अरे लेजेच आहे. ए बाबा तो भाई व्हेज हॉटेल मधनं आणलाय. नॉनव्हेज असं आणायचं असतं तर कितीतरी हॉटेल होते. तिथे वडापाव भेटतो तिकडे. त्यांच्याकडे कोण नॉनव्हेज अरे पण पाहिजे होती ना. ते अशी काय हे झाली सॅड का झाली स्टोरी? नाही ना तिचा मित्र नाही आला ना. सूरजमुळे रडते. तू ओळख सूरजला? पागल आहे. मग तो बोलतो मित्र नाही आला सूरज. म्हणून तिचा चेहरा एवढा बोलला तिच्या मित्राला मग काय केलं? बार कशी कपडा. तुम्ही काय हे का मला अरे नाच ना. अरे पण काय स्लो असेल तर इकडे तिकडे नाचू शकतो. मी बनवला भात. किती पाहिजे? आता आम्ही जेवत आहे. घड्याळामध्ये वाजलेत 12:30 वगैरे वाजलेत आणि 12:30 जास्त वाजले आणि आता आम्ही जेवतो इकडे सगळेजण. तुम्ही बघू शकता. ही पद्धत काहीतरी बदलत आहे जेवणाची. पण भारी आहे. इकडेच बस, इकडे बस, बस इकडे. अरे ते याय ना थोडा. अरे तर खाली बस. अरे तारेला नको बघू, जेवून घे. इथं बस, इथं बस, इथं बस. त्या पोळी टाकशील ना भावना? पोळी टाकू नको. बस
सगळेजण जेवतात आणि ही पोरगी बघा एवढं सगळं चिकन असताना हिला व्हेज खायचं आणि काय खाते उसळ तर ही मिसळ स्वतःसाठी 10 किलोमीटर त्या बाईने सोडून आणले आणि भात खातो फक्त भात उपवास भाई तू सूरज भालेकर जर ब्लॉग बघायचे आले माणूस लय आठवण काढतो तुझी सूरज लय आठवण काढतो माणूस याच्यातल्या बहुतेक लोकांचे व्हिडिओ आपण यूट्यूबवर बघत होतो पण प्रत्यक्ष भेटण्याचा कधी योग आला नव्हता पण अक्षयने हा उपक्रम राबवल्यामुळे सगळ्यांना भेटण्याचा योग आला त्यामुळे मनाला आनंद वाटतो. बोल अरे बोल अरे तिकडे गे ना आधी. तू नाही बोलला नाही नाट्य भरपूर झालं तुम्ही पुढे घ्या 2 शब्द बोलायला काय केलं तुम्ही बोलून देत नाही पुढे बोल ठीक आहे बसा तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर कार्यक्रम आजचा पार पडलेला आहे. आपण जेवणाचा तर आस्वाद घेतलेलाच आहे. आता थोड्या टायमाने आपण केकने या कार्यक्रमाची समाप्ती करत आहोत. दिवस आहे आपल्याकडे हां तू सांग. नक्कीच महिना 1.5 महिन्यापासून प्लॅनिंग चालू होता की मीटअप करायचं आहे फार्म हाऊसला जाऊया कोण येत आहे तरी 25 जण आधी ठरली मी कंटेंट भारी होता पण आणि महिन्याभरापासून प्लॅनिंग चालू होतं. 25 जण होती त्यातले बरेचसे नाही आले त्यांना काही काम असल्यामुळे ते नाही आले. 15 झालेत. खूप मजा चालू आहे आणि पुढे पण आपण असंच भेटत राहूया. खूप मजा येते. बस हे पुढचा बोल अरे बोल काहीतरी बोल अक्षयच्या मार्फत आज होता ना पण गोवाघरमधले कोकणातले छोटे मोठे कंटेंट क्रिएटर एकत्र भेटलो आपण आज. आपल्या या भेटीचा बघा ना भविष्यात आपल्याला काहीतरी फायदा होईल अशी अपेक्षा आशा आहे. खूप साऱ्या कॉन्टेंट क्रिएटर्सला भेटून खूप मजा आली. वाटलं नव्हतं हा मीटअप एवढा छान होईल पण खूप मजा येते. मीटअपचं प्लॅन ठरलेलो म्हणून मी खास कणकवलीवरनं कोकण कन्या ट्रेनमध्ये बसून येते. येताना मी ठाण्यात उतरलेलं आहे आणि ही 3 डोकी माका वाटेत भेटली 4 डोकी वाटेत भेटली आणि आम्ही येताना खूप मजा केली आणि हो प्लॅन म्हणजे खूप छान चाललेला हा मीटअप. तर नमस्कार मंडळीनं. आता काय जो आम्ही आलो आहे तर आम्ही पण आज गोवाघरातून आज सकाळीच आलो आहे. आमची गावातली जी मंडळी आहेत क्रिएटर्स मंडळी जाम घाम घालून जो कंटेंट बनवतात कुठे जातात फिरायला काय जो आज घाम आमचा उद्या जाम निघणार आहे. काय पाण्याची पण सोय नाही झाली. आता एवढंच पाणी ठेवली नाही जो काही रस्त्याचा आमची वाट लावला नाही तर ठीक आहे जाऊन देत त्याला काय चाललं आता काय करायचं पण ठीक आहे. आता काय आपले पोरं करतायत करू द्या चांगलं आणि असं सगळे एकत्र राहून मोठे फिल्म्स बनवू दे चांगले मोठे ॲक्टर्स बनवू दे डिरेक्टर बनवू दे चांगले मोठे होऊ दे एवढंच सांगेल. बोलो 2 शब्द टू यू काय टू अस हॅपी वाट लावला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री मती ही सवला बोलते काय बोलशील बोलून घेतो व्हेज वाले आणि केक खाते अंड्याचा अगं व्हेज प्युअर व्हेज अरे गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झाले आणि आता उठलोय. उठल्यानंतर आता नाश्ता वगैरे केला. व्हिडिओ शूट नाही करायला भेटली कारण मोबाईल चार्जिंग लावला होता. शूट झाले तुम्ही ते बघू शकता. इकडे अर्धी पडली शूट करतो. तर गाईज आता मी खूप मोठ्या शूटला जातोय. शूटला आता हे सगळं असं हे मास्क वगैरे लावलाय आणि झाकून ठेवलेला आहे आमचा चेहरा. फॅन फॉलोईंग खूप आहे आमची त्यामुळे दिसाय नको आणि गर्दी नको व्हायला लोकेशनवर म्हणून जो आम्हाला प्रोड्युसरनी झाकून ठेवला ठेवलाय
सो त्याच्यामुळं आता मी झाकून राहिलेलं आहे तुम्हाला Undercover आहे. अंडरकवर आहे. बाहेर एक शूट चालले झाली काय माहीत नाही, शूट करत होते आमचं पुढं बाहेर झाले वाटतं शूट. सो तर आम्ही असं बसलो इकडे थोडा मास्क वगैरे लावून बसलो कारण शूट करायचं आहे, त्यामुळं आम्ही सर्व केलं आहे. बाकीचे मुलं तिकडे धरणावरती गेलेत आणि मुली सगळ्या आतमध्ये आंघोळ करतात, त्यामुळे आम्ही बाहेर बसलो आहे. आणि तुम्ही ते बघू शकता सकाळीचा काल यायला थोडा उशीर झाला, संध्याकाळी ट्रॅफिक होतं त्यामुळं आम्हाला ट्रॅफिक मिळालं. आणि आत्ता आलो तो इकडे तो नेचर बघाल काय भारी म्हणजे एकदम भारी. आणि हा जो विला आहे ना विला तो आमच्या मित्राचाच आहे आणि तो पण आला इकडे. ते इनोवा घेऊन गेले आणि आम्ही ह्या गाडीने आलो काल. एक गाडी आणि अजून एक इनोवा, या 2 गाड्या घेऊन आलो आम्ही इकडे. सो तुम्हाला आता एका VIP पर्सन एका रील स्टारचं हे बघा रील स्टारचं दर्शन झालेलं आहे. आणि काय भारी दिसते यार तू भावना, खरंच यार. तो कुठे गेला पण माहीत नाही कुठे गेला. तर तुम्ही नेचर बघू शकता, नको ते वाजतंय. तुम्ही नेचर बघू शकता. काय त्याचं नाव असं हां भावड्या. मी असं मास्क वगैरे लावत आहे आणि चाललो आहे कारण आमचे कोकणचे रील स्टार हितेश भाई भावड्या शूट करत आहेत आणि आता पण तिकडे बघायला चाललो आहे. काय सिने बघूया. इथे शूट चाललेले आहे, इथे शूट चालले आहे, तुम्ही इथे बघू शकता. शूट करतात इथे. सगळं निघालाय तर खाली दाढी आहे ना, इथे शूट चाललंय म्हणजे गावावरून येऊन पण इकडे झाडाझुडपा स्वतःच आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. गाव तो गाव आहे रे बाबा. इथे शूट करणार आहेत, कॅमेरा आहे आणि सगळे भाई तयार झाले. आम्ही फक्त चड्डीवर फिरतोय. आम्ही रिअल कॉस्ट्युम काहीच आता शूट होते इथे बघा ते पहा. बोलतच नाही ऍक्शन का 1 2 3 स्टार्ट. हे भावना हे काय करते? ब्रेड बटर. अगं पागल, याच्यामध्ये माझ्या बायकोला विष टाकलेलं ते पण तुला मारण्यासाठी. काय दिसला पाहिजे. गाईस तो काहीच आता आम्ही इथे मॅगी बनवतो. हे बघा हे भांडे बघा घातलेलं नाही. टाक रणक्या टाक. बसल काय पाणी होतो. अरे काय हे पाणी कमी झालं. पाणी टाका. पाणी कुठं आणायचं आता. आहे काय वाटली आहे तुला. अरे माताला घेऊन उपाय काही टाकू. तर गाईज आता शूट वगैरे थोडीशी झालेली आहे आणि आता आम्ही ग्रुप फोटो काढतोय कारण आम्ही एकेकाचा सँड ऑफ काय होतं त्याला आपण निरोप घेतो एकेकाला. आता आमची भावकी गावाला चाललेली आहे. चालली आता गावाला, गावावरून आले होते. तर चालले सगळं गावाला. मला इनोवाचा पण ड्रायव्हर बनवला ना, स्विफ्टचा पण ड्रायव्हर बनवला. नुसती गाडी चालून घेताय माझ्याकडनं. त्यासाठी तुला त्यासाठी आणला होता. बाय 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 बाय. मार्ग असतो तुमच्या मार्गाला. लवकर निघाले. पुन्हा एक शूट होते देणार नाही गाडी. आणि तिकडे रील ऍक्टिंग शिकवत आहेत कशी करायची. पाऊस येतो रे. होय. चल पटापट आवरा. तर मंडळी आता सगळं झालंय. आमची एक गाडी गेली पुढे, तर ही गाडी ह्याच्यातून आम्ही 4 जण जाणार आहे. सो आजचा प्लॅन मस्त म्हणजे हा जो प्लॅन होता मस्त झाला, एकदम सक्सेस झाला बोलू शकतो. थोडंसं हां नाही थोडंसं काय नाही चांगलंच झालं. फायनली आता आम्ही चालू थांब 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 हां मी थांबतो. थांब सर साईड. तर सगळेजण घेतले. गाडीत सामान पॅकिंग चाललंय. तर मंडळी आता मी निघालोय परतीचा प्रवास. तर मंडळी आजचा ब्लॉग इकडे संपवतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला उन्हाळ प्रवास या यूट्यूब चॅनलला. बाय बाय.